नमस्कार. नमस्कार. मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रामचंद्र हनुमान चिरके. साधारणतः ही जे ऊस आहे तर ह्या ऊसाची व्हरायटी कोणते 86 आणि याची लागवड लागवड 20 ऑगस्ट 20 ऑगस्ट आणि आज आपण बघितलं आज आहे 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर. म्हणजे साधारणतः 80 80 दिवस दिवस झाले 80 दिवस या ऊसाला झालेत. बरोबर. 80 दिवसामध्ये जर आपण बघितलं तर आज ह्या ऊसाला किती कांडीवराचा ऊस आला आहे तर मला दाखवत आहे का? ऊस समोर बघा. 1 2 3 कांड्यावरती ऊस आता सध्या आहे. 2 ते 3 कांड्यावर 2 आता ते ऊस 3. आहे. जर मुळीची अवस्था बघितली तर मुळीमध्ये काय आपल्याला वाटतं जरा? मुळीची अवस्था तर एक नंबरच आहे. नारळाच्या मुळीसारखीच मुळी आहे. झाडची झाड झाड नारळाच्या मुळीसारख्या आणि भरपूर प्रमाणात मुळे आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर ऊसाची जर उंची बघितली तर ऊसाची उंची पण एकदम जबरदस्त आहे. चांगलीच आहे. हां. चांगलीच आहे. बाकी ग्रीनरी जर आपण तर बघताय हां म्हणजे सगळीकडे जर आपण प्लॉट बघितला तर एक सारखा सगळा प्लॉट झालेला आहे. आता साधारणतः तुमच्या ऊसाबरोबर आणखी पण काही एखादा दुसरा प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये आणि तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? मोठा फरक आहे. भरपूर तुम्हाला फरक जाणवतोय. तर केरळची जी टेक्नॉलॉजी आहे तर ह्याच्यामुळे शेतकऱ्याला 100% फायदा होतोय. 100% तर तुम्ही शेतकरी म्हणून शेतकरी मित्रांना काय मार्गदर्शन सांगाल? हे सगळ्यांनी वापरलंच पाहिजे. वापरल्यानंतर वापरल्यानंतर प्रत्यक्षात फरक जाणवेल आपल्याला. चालेल. धन्यवाद साहेब की तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ दिल्याबद्दल. ओके धन्यवाद.